श्री राम जय राम जय जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। काल आपण रघुवंशाला थोडासा हात घातला की रघुवंश काय आहे। काल आपण रामनामाचं चिंतन, रामनाम किती महत्वाचं आहे आणि परमेश्वर किती कृपा आपल्या सगळ्यांवर करतो या संदर्भामध्ये चर्चा केली। आणि आज आपण मूळ रघुवंशाला आज सुरुवात करणार आहे। रघुवंश काय आहे तर महाकवी कालिदास नावाचे अत्यंत विद्वान, त्यांना महाकवी नाव आहे, एकमेव महाकवी जर कोण असतील तर ते कालिदास आहेत। आणि त्यांनी निरनिराळे वाङ्मय रचलं। खरं म्हणजे त्यांचंही चरित्र सांगायला पाहिजे, पण आपल्याजवळ वेळेचं खरोखर बंधन आहे आणि वेळ नसल्यामुळे कालिदासांच्या चरणावर आपण केवळ नतमस्तक हो। त्यांचं प्रचंड वाङ्मय आहे। जर मिळाला वेळ एखाद दिवशी थोडासा वेळ तर कठीणच आहे मिळणं, पण तरी आपण थोडा थोडा त्यांचा परिचय मध्ये मध्ये जर करता आला तर ते आपण करू। कोण आहेत कालिदास? कालिदास त्यांचा खरा व्यवसाय गुराखी म्हणजे गायी राखायचे, पण परमेश्वराची कृपा झाली, त्याची पण एक कथा आहे, पण त्या कथेत मी जाणार नाही। आणि महाकालीची साधना त्यांनी केली आणि साधना केल्याबरोबर महाकाली प्रसन्न झाली आणि त्यांची पंडा बुद्धी जागृत झाली आणि तेव्हापासून त्यांचं नाव कालिदास पडलेलं आहे। आणि कालिदास पडल्यानंतर त्यांनी जे निरनिराळे वाङ्मय केले त्याच्यामध्ये अभिज्ञात शाकुंतल नावाचं आहे, मालविकाग्नी मित्र आहे, मेघदूत आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध असं महाकाव्य हे त्याच्यामध्ये आहे। आणि त्याच्यामध्येच रघुवंश नावाचं महाकाव्य त्यांच्या हातून तयार झालेलं आहे। रघुवंश म्हणजे हा रामाचा पूर्वज आणि वंशज असं त्याच्यामध्ये वर्णन आहे। आणि म्हणून काल आपण सांगताना म्हटलं होतं आपण सामान्य माणसं आहोत, तरी देखील आपल्या मुलाची जर कोणी स्तुती केली की तुमचा मुलगा फार चांगला आहे असं आहे, तर आपल्याला किती आनंद होतो। आपल्या पूर्वजांची, वडिलांची, आजोबांची जर स्तुती केली तर आपल्याला किती चांगलं वाटते। तसं कालिदासांनी भगवान रामचंद्रांचे जे पूर्वज आहेत त्यांची स्तुती केलेली आहे आणि जे वंशज आहेत
वंश प्रचंड आहेत, अगदी छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत ती सगळी रांग येते. पण ती कालिदासाच्या काळात छत्रपती नव्हते, म्हणून त्यांनी जिथपर्यंत आणलं ते सगळ्या वंशजाची स्तुती याच्यामध्ये कालिदासाने केलेली आहे, जेणेकरून भगवान रामचंद्र प्रसन्न होतील. आणि म्हणून मग आता हा वंश कसा आहे भगवान रामचंद्राचा, तर रामचंद्राचा वंश खरं म्हणजे कश्यप आणि आदिती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कश्यप महामुनी, त्यांच्या पत्नीचं नाव आहे आदिती, आणि त्यांच्यापासून जो पुत्र झाला त्याचं नाव आदित्य म्हणजे सूर्य, त्याला वैवस्वत विवस्वान म्हणतात. तिथून हा वंश सुरू झालेला आहे. भगवान रामचंद्राचा वंश सूर्यवंश आहे, म्हणून भगवान रामचंद्र जन्माला केव्हा आले, दुपारी 12 वाजता. भगवान श्रीकृष्णाचा वंश चंद्रवंश आहे, म्हणून ते रात्री 12ला जन्माला आले. तो आपला विषय नाही आजचा, परंतु सूर्यवंश असल्यामुळे भगवान रामचंद्राचा वंश सूर्य आहे. तिथून खरं म्हणजे त्यांची आणि रांग सुरू झालेली आहे पूर्वजांची. पण कालिदासाने तिथून सुरू केलं नाही. कालिदासांनी भगवान रामचंद्राचे पूर्वज, आता ते कितवे आहेत ते आपल्याला हळूहळू लक्षात येईल, तर ते पूर्वजामध्ये त्यांचं नाव आहे दिलीप राजे. त्या दिलीप राजांचा वंश तिथून त्या ठिकाणी त्यांनी आणि सुरू केलेला आहे. कोण आहेत दिलीप राजे, कशा पद्धतीने यांनी केलेलं आहे. आता कालिदास उज्जैन नगरीमध्ये राहतात, तिथे काल मी चर्चा केली. विक्रमादित्य राजे आहेत, त्यांच्यापासून संवत्सर सुरू झालेला आहे. त्या विक्रमादित्याच्या नवरत्न दरबारामध्ये कालिदास एक विद्वान आहे, आणि म्हणून कालिदासाने जे सगळं वाङ्मय लिहिलेलं आहे फार गमतीचं आहे सगळं. जेव्हा आपण विचार करू, नाव दिलं रघुवंश, स्तुती करायची रामाच्या वंशाची, पण नाव आहे रघुवंश. पण सुरुवात रघुपासून नाही, सुरुवात आहे दिलीप राजापासून. आता हे राम कोण आहे, हे सगळे विष्णू वंशातले, म्हणजे राम हे विष्णूचे अवतार आहे. पण तरी देखील महाकवी कालिदासाने सुरुवात केली, फार त्याची पण सुंदर कथा आहे. पण आता आपल्याला थोडस वेळेचंही आहे, पुन्हा ताबडतोब हे वाचते आपली आरतीची. तर त्यांनी भगवंतानी पहिल्यांदा कालिदासानी आणि पार्वती परमेश्वर म्हणजे उज्जैनचे महाकाल त्यांचं त्यांनी पहिल्यांदा दर्शन केलेलं आहे. आणि त्यांनी वागर्थमिव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये आणि जगतच विजगौ वंदे पार्वती परमेश्वर असं त्या ठिकाणी पार्वती परमेश्वराला वंदन केलेलं आहे. आणि भगवंताला आराधना केली की बाबा अरे तुझ्या वंशाचं मी वर्णन करतोय, माझी पात्रता आहे का, माझी खरंच त्या ठिकाणी पात्रता नाही. कुठे सूर्यवंश आणि कुठे मी साधारण आणि गायी राखणारा असा कालिदास, आमची तुलनाच होऊ शकत नाही. पण तरी देखील तुम्ही कृपाळू आहे, तातडी आहे, उतावीळ आहे आणि दिनाचा दयाळू मनाचा मवाळू आहे, स्नेहाळू कृपाळू आणि जगी दास पाळू असं तुम्ही आहात. आणि म्हणून तुमची कृपा माझ्यावर निश्चित होणार आहे. म्हणून मी हिम्मत करून माझी पात्रता नसताना देखील सूर्यवंश म्हणून आणि तुमची या ठिकाणी स्तुती करतोय, तुमच्या वंशाची स्तुती करतोय. त्यांनी उदाहरण दिलेले आहे, मोठा सागर आहे आणि त्या खवळलेल्या सागरामध्ये छोटीशी होडी घेऊन कोणी जर जात असेल तर केवढी मोठी हिंमत आहे. ती हिंमत मी करतो आहो. हे तुमचं गुणगान करण्याची माझी पात्रता नाही, पण तरी देखील करून राहिला. एक उंच झाड आहे, त्या झाडाला फळ लागलेले आहेत आणि मी वामन आहे म्हणजे लहान आहे, पण मी तोडण्याचा प्रयत्न करतो आहो. तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि ते तोडण्यासाठी मला तुम्ही मदत करा असं त्याने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणखी त्यांनी वर्णन केलं की समुद्रात जायचं, त्या ठिकाणी शिंपले काढायचे, मोती काढायचे, त्याला तरासायचं, छिद्र पाडायचं, मोग ओवायचं, किती कठीण काम आहे. पण देवा वाल्मिकी सारख्या महर्षींनी किंवा निरनिराळ्या महर्षींनी रामायण हे आपोआप तयार करून ठेवलेलं आहे. आणि ते तयार केल्यामुळे आयते मोती मला दिलेले आहेत, मला फक्त ओवायचं काम तुम्ही ठेवलेलं आहे. किती कृपा माझ्यावर आहे. आणि म्हणून त्या कृपेचा वर्षाव तुम्ही माझ्यावर करा. आणि म्हणून भगवंताची आणि त्यांनी स्तुती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ही स्तुती करत असताना त्यांनी आता राजे कसे आहेत, रघुवंश कसा आहे, एकाहून एक राजे आहेत सगळे. रामाचा जो वंश आहे तो काय गंमत नाहीये. राम ज्या कुळामध्ये जन्माला येणार त्याच्या आधी किती साधन आहे. जसं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणतात, त्यांचा जन्म होण्याच्या आधी 7 पिढ्या विश्वंभर बाबापासून त्या सगळ्यांनी आणि आराधना केलेली आहे भगवान विठ्ठलाची.
तेव्हा तुकाराम महाराज जन्माला आले. राम तिथे जन्माला येणार आहे, साक्षात विष्णू जन्माला येणार आहे. तो किती पराक्रमी राजे आहेत. सर्व राजे एकवचनी आहेत. त्यांचे जे पूर्वज आहेत सगळे दिलीप राजापासून हे सगळे इंद्राचे मित्र आहेत. आणि त्यांचा जो रथ होता, फक्त रघुवंशातले रथ जे आहे हे इंद्राच्या जवळ डायरेक्ट जाऊ शकत होते आकाश मार्गाने. हा मार्ग स्वर्गाचा त्यांच्यासाठी केलेला होता. तो अगदी दशरथ राजे देखील स्वर्गामध्ये गेलेले काही काही, म्हणजे आपल्या ती कथा पुढे येईलच. तर असे दिलीप राजे, त्यांचा रथ एकदम स्वर्गामध्ये जाऊ शकत होता. असे त्यांचे महान असे कार्य होते. किती राज्य आहे. उत्तरम यत् समुद्रश्च हिमाद्रश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संतती. अशा पद्धतीचं हिमालयम समारभ्य यावद इंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. असं ज्या देशाचं वर्णन केलेलं आहे, याच्यावर रघुवंशाचं राज्य होतं. ते काय करायचे, युद्ध करायचे. मोह त्यांना त्याचा नव्हता. युद्ध करायचं, त्या राजाला मांडलिक करायचं आणि त्यांना ते देऊन टाकायचं. ते राज्य की आमच्या वतीने तुम्ही चालवा. पृथ्वी समुद्र पर्यंताया एक राळीती. असं सगळं राज्य त्यांनी एक केलेलं आहे. असे महान विभूती असा हा रघुवंश त्या ठिकाणी आहे. आणि ते सगळे जे आहेत ते नुसतेच हे नाही, त्यांच्या दारामध्ये जर कोणी याचक गेला सर्वस्व अर्पण करायचे. त्याच्या कथा पुढे येणार. पण हे आता मुद्दाम तुम्हाला ते राजे कसे आहेत हे कालिदास सांगून राहिलेले असे ते त्या ठिकाणी आहेत. आणि सर्व राजे या भरतवर्षाचे म्हणजे भारताचे सम्राट आहेत. आणि मग त्या सम्राटामध्ये तदन्वये शुद्धमती प्रसूत शुद्धिमत्तरा असं दिलीप इति राजेंदू इंदू क्षीर निधाविना. त्याच्यामध्ये एक राजे, त्यांचं नाव आहे दिलीप राजे. त्यांचं वर्णन करताना किती वर्णन केलेलं आहे. दिलीप राजे त्यांच्या दारात याचक कोणी आला तर त्या ठिकाणी सगळ्यांना ते द्यायचे. सागरासारखे धीर गंभीर अशा पद्धतीचं त्यांचं वर्णन केलेलं आहे. सागराला जसं लोक घाबरतात की खवळला तर बाबा डुबवूनच टाकेल, अशी भीती संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यांची होती. पण सागराकडे मोह देखील असतो. सागर मोती देतो, सागर शिंपले देतो, सागर निरनिराळ्या वस्तू देतो. आणि म्हणून लोकांना सागराकडे जावंसं वाटते. विशिष्ट अंतर ठेवून आपण सागराकडे पाहतो. दिलीप राजे कसे होते, सर्वत्र विश्वामध्ये त्यांचा धाक होता. इंद्र देखील त्यांना घाबरायचे असे दिलीप राजे. पण सर्व राजे त्यांच्याकडे आकृष्ट व्हायचे. हे प्रेमळ आहे, कृपाळू आहे आणि अशामुळे त्यांच्याकडे सर्वजण आकृष्ट व्हायचे. विशाल वक्षस्थळ असं त्यांचं, वृषभासारखे खांदे आणि अत्यंत शाल वृक्षाप्रमाणे सरळ बाहू असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि अजानुबाहू आहे. जवळजवळ सर्व राजे रघुवंशातले अजानुबाहू म्हणजे त्यांचे जे हात होते हे या बाहू टोंगळ्यापर्यंत हात असे लांब असायचे. असे जे आहेत यांचं तो वर्णनच केलेलं भगवान रामचंद्रांचं. अजानुबाहू आहे. आपले नारायण बाबा होते अजानुबाहू आहे. गजानन महाराज अजानुबाहू आहे. म्हणजे त्यांचे हात टोंगळ्यापर्यंत जायचे. आणि अशी जी माणसं असतात ती त्या ठिकाणी भाग्यवान असतात. जगाचं कल्याण करणाऱ्या त्या विभूती असतात. दिलीप राजांचे हात हे अजानुबाहू आहेत असं त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. बरं, जेवढे दिलीप राजे प्रज्ञावान आहेत तितकेच त्या ठिकाणी म्हणजे जेवढे बलाढ्य आहेत तेवढे प्रज्ञावान देखील आहेत. जसं मारुती रायाचं वर्णन केलेलं आहे, बुद्धिमताम वरिष्ठ. मारुतीला बलाढ्य आणि सगळे जे बलाढ्य लोक आहेत त्यांचे आराध्य असे भगवंत हनुमंत आहेत. तसे दिलीप राजे देखील प्रज्ञाशील आहेत, प्रज्ञावंत आहेत आणि पराक्रमी देखील ते त्या ठिकाणी आहेत असं वर्णन त्यांचं त्या ठिकाणी केलेलं आहे. बरं, प्रजाहित दक्ष आहेत. सर्व व्यवस्था त्यांच्यामध्ये आहे. पितरहा केवलहा जन्म हेतवहा. कालिदासाने वर्णन केलं. जेव्हा दिलीप राजांना मुलगा झाला तर त्याने सांगितलं की कैदी सगळे सोडून द्या. तर ते जे कैदी ते अधीक्षक असायचे, जेलर ज्याला म्हणतात, ते आले, अहो कैद्याची व्यवस्था आहे पण कैदीच नाही, सगळे माणसं चांगले त्या ठिकाणी वागून राहिले, कोणीही वाईट वागत नव्हतं. म्हणजे रामराज्य कशाला म्हणतात, त्याची मुहूर्त मेढ दिलीप राजांनी घातलेली आहे. सर्वजण गुण्या गोविंदाने राहत होते एवढं त्यांचं वर्णन केलेलं आहे. प्रजा कशी होती, आई वडिलांनी फक्त जन्माला घालायचं, त्यांची सगळी व्यवस्था आणि भगवान दिलीप राजे करायचे असं त्यांचं वर्णन
त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांची जी पत्नी होती तिचं नाव सुदक्षिणा महाराणी आईसाहेब आणि त्या मगध वंशाच्या आणि तिथून जन्माला आलेल्या होत्या. हे अयोध्येचे राजे आहेत. शरयू तीरावर बसलेली अयोध्या आहे आणि अयोध्येच्या ठिकाणी दिलीप राजे आहे आणि त्यांचं लग्न मगध वंशाच्या सुदक्षिणा महाराणी आईसाहेब यांच्याशी झालेलं आहे. एवढा सगळा पराक्रमी राजा, एवढी सुबत्ता आहे, सगळ्या भारतवर्षावर राज्य आहे, परंतु त्यांना दुःख एक होतं, त्यांना संतान नव्हती. अनेक प्रयत्न त्या ठिकाणी असायचे, त्यांचे आराधना करायचे, सूर्याची आराधना, पण प्रयत्न विफल असायचे. अशा वेळी काय करावं असा त्यांच्या समोर प्रश्न पडल्यानंतर राजांनी चर्चा केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी दरबारामध्ये आपले विश्वासू लोक जे होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना विश्वासाने सांगितलं की बाबा आता या प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल. आणि त्यांचे जे विश्वासू लोक होते ते देखील उत्तर शोधायचे आणि त्या सगळ्यांच्या चर्चेतून त्या ठिकाणी असं लक्षात आलं की अहो आपले जे कुलगुरू आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे, ते याच्यावर काहीतरी इलाज सांगतील, बाकी हे वैद्य किंवा याच्या हातची ती गोष्ट नाही. मग आता कोण आहेत कुलगुरू? रामवंशाचे कुलगुरू, रघुवंशाचे आहेत भगवान वशिष्ठ, त्यांची पत्नी अरुंधती आणि ते आणि गुरुकुलामध्ये आहेत, त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि विचार विनिमय त्यांनी केला. त्याच्यानंतर दिलीप राजांनी पत्नीशी विचार केलेला आहे. पुरुषांनी पत्नीशी विचार विनिमय केल्याशिवाय घरातली कोणतीच गोष्ट करू नये. अधिकार जरी असला, त्या पत्नीने जरी अधिकार दिला असला तरी देखील धर्मेच अर्थेच कामेच धर्म कार्यामध्ये पैसा खर्च करण्यामध्ये निरनिराळ्या घरातल्या वस्तू आणताना एकमेकाशी चर्चा केली पाहिजे. पुरुषांनीच नाही पत्नींनी देखील चर्चा केली पाहिजे. नाही अधिकार त्यांना काय समजते, मला जाणावं लागते आणि घेऊन यायचं मग सांगायचं, असं न करता चर्चा केली पाहिजे. दिलीप राजांनी सुदक्षिणा महाराणी आईसाहेबांना आणि बसवलं आणि दोघांनी चर्चा केली की ही जी आपल्या समोर समस्या आहे, संकट आहे आणि तुला देखील चिंता पडलेली आहे, आता आपण काय केलं पाहिजे, आपण वशिष्ठांकडे गेलं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. तुझी काय इच्छा आहे? तेव्हा सुदक्षिणा महाराणी साहेबांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की नाही वशिष्ठाकडे आपण गेलं पाहिजे. आणि मग आता ठरलं की उद्या सकाळी आपल्या सगळ्यांना निघायचं आहे. तेव्हा राजाने सांगितलं की सगळे नाही, तो वशिष्ठांचा आश्रम आहे त्या ठिकाणी आणि त्या आश्रमवासियांना त्रास होऊ नये, माझ्यासोबत सैन्य जाणार नाही, माझ्यासोबत दूत जाणार नाही. त्या ठिकाणी गुरुकडे जाताना विनम्र भावाने स्वतःच्या जेवढ्या उपाध्या असतील, स्वतःजवळ जेवढे काय ऐश्वर्य असेल ते सगळं त्यागलं पाहिजे तिथेच आणि अत्यंत याचक बनून, भक्त बनून, द्विज बनून त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून सगळे जाणार नाही, फक्त तू आणि मीच जाणार आहे. एखादा सेवक वाटल्यास जर लागत असेल तर तो आपण सोबत घेऊ. आणि मग सकाळी प्रातः समय ते उठले 4 वाजता, 6ला यायचं असेल तर 4ला अलाराम लावला पाहिजे, 5ला लावत असेल तर चूक आहे, 5:15ला तर बिलकुलच चूक आहे. आपण थोडस 4ला लावा, तेव्हा कुठे 6ला पोहोचतो आपण. जरा प्रयत्न करा उद्यापासून. त्याने 4चा अलाराम लावला तेव्हा कुठं त्या ठिकाणी सगळी तयारी झाली. रथाचं वर्णन केलेलं आहे, तो रथ प्रासादाच्या समोर आलेला आहे. तो रथ कसा आहे, तो रथाचा एक विशिष्ट आवाज आहे. पंतप्रधानाची जर गाडी यायला लागली लोकांना आपोआप समजते की अरे बापरे, गृहमंत्र्याची येऊन राहिली, मुख्यमंत्र्याची येऊन राहिली किंवा राजाची गाडी येऊन राहिली. यांचा रथ जगामध्ये एकमेव रथ असा होता, त्याचा एक विशिष्ट आवाज होता. त्याचं वर्णन कालिदासाने केलं. तेव्हा तो जंगलातून ज्यावेळेस जात होता तर उन्हाळ्याचे दिवस असून देखील मोरांनी पिसारा फुलवला. त्यांना असं वाटलं मेघ गर्जने सारखा त्याचा आवाज आहे. त्या मोरांना वाटलं मेघ येऊन राहिले की काय, आणि ते थुई नाचून राहिलेले आहे. इतका सुंदर त्याचा आवाज. दिलीप राजाचा रथ आल्याबरोबर प्रजेला कळायचं कारण बापरे राजाचा रथ आलेला आहे. त्याचा एक विशिष्ट आवाज त्या रथाचा होता. तो रथ त्या ठिकाणी उभा आलेला आहे आणि आल्यानंतर वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी सुंदर. दिलीप राजे तयार झालेले आहेत, सर्वजण त्यांना पोचवायला आलेले. आता पत्नी सोबत ज्यावेळेस आपण प्रवास करतो किंवा वृद्धांसोबत प्रवास करतो, दिलीप राजाने किती काळजी घेतलेली आहे. त्याने सांगितलं की पहिल्यांदा आपण वर चढायचं, वर चढल्यानंतर पत्नीला असा हात द्यायचा आणि तिला वर चढवायचं. दिलीप राजे वर चढलेले आहेत आणि तिला त्यांनी वर घेतलेलं आहे.
आणि बसलेले आहेत. रथ निघालेला आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना टाटा बाय बाय ज्याला म्हणतात तो त्या ठिकाणी केलेला आहे. राज्याची धुरा विश्वासू माणसाच्या हातामध्ये दिलेली आहे आणि रथ जंगलातून चाललेला आहे. जेव्हा प्रवास करतात पती पत्नी मख्ख बसायचं नाही. आता तिचं तोंड इकडे याचं तोंड इकडे आणि बोलायचं काम नाही. दिलीप राजे पत्नीशी बोलून राहिलेले, एकेका गोष्टीचं वर्णन करून राहिलेले. हे झाड कोणतं आहे, कोणत्या पद्धतीचं त्या ठिकाणी नद्या रस्त्यामध्ये लागलेल्या आहेत, कोणते प्राणी त्या ठिकाणी लागून राहिलेले आणि अशा चर्चेतून ते त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि चर्चा करत करत सुदक्षिणा महाराणी आईसाहेबांना प्रवास कंटाळवाना होऊ नये अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी चाललेले आहे याचं वर्णन केलेलं आहे. उतरताना देखील दिलीपराजे कसे उतरलेले आहेत, त्यांनी आपल्या पत्नीला खाली पहिल्यांदा उतरवलेलं आहे आणि नंतर ते त्या ठिकाणी उतरलेले आहेत असं वर्णन त्याच्यामध्ये सगळं. आणि कालिदासाने छोट्या छोट्या गोष्टी व्यवहारातल्या आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. आल्याबरोबर सगळ्या आश्रमवासी त्या ठिकाणी पाहतात तो काय सायं वेळ झालेली आहे, साधारण 5 वाजताची वेळ असेल. पाहतो तो त्या आश्रमामध्ये धुराचे लोट यज्ञ त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये आहुत्या त्या ठिकाणी देऊन राहिलेले आहेत. नमो ऋषभ अशा पद्धतीचे जे मंत्र यज्ञाचे त्या ठिकाणी चालू आहे. वाजाय स्वाहा, प्रसवाय स्वाहा, पिजाय स्वाहा, एकाचमे, तिस्रचमे, तिस्रचमे, पंचचमे अशा पद्धतीचा आणि रुद्राचं त्या ठिकाणी आणि सिंचन चालू आहे आणि त्या ठिकाणी यज्ञाच्या आहुती देखील चालू आहे. धुराचे लोट तिथे आहेत. त्या कालिदासाने वर्णन केलेलं आहे. दिलीप राजांनी आपला रथ मंद केलेला आहे आणि ते नंतर खाली उतरलेले. खाली उतरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं आश्रमामध्ये सुंदर वातावरण आहे, सुगंधित अशी पुष्प त्या ठिकाणी आहे. हरण नावाचे जे प्राणी आहे ते माणसाला पण पळून जातात, पण या ठिकाणी प्रेम किती आहे तर सगळे हरण रस्त्यामध्येच आहेत, त्या दाराशी आहेत, फुलं फुललेली आहे आणि आश्रमवासी ज्या कन्या आहेत त्या यांच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत. कोण आलेला आहे म्हणून. आणि मग त्यांनी वार्ता दिली किंवा वशिष्ठ महामुनी आणि अरुंधती आईसाहेब यज्ञामध्ये बसलेले आहेत. तेव्हा आता त्यांनी सांगितलं की बाबा यज्ञ चालू द्या, शांतपणे. त्यांना नको ज्याला आपण डिस्टर्ब म्हणतो असं न करता ही घंटी का बांधायची, कार्यक्रम हा यज्ञाचा एक प्रकारचा. या यज्ञामध्ये लोक ओरडतात, आल्यानंतर घंट्या वाजव, इथं काय चालू आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, चालू जोरात, असं न करता दिलीप राजांनी सांगितलं की यज्ञ चालू द्या, कोणताही त्रास व्हायला नको. आणि तिथलं ते वातावरण पाहिल्यानंतर इतकं सुंदर कालिदासाने वर्णन केलेलं आहे. अभिजात शाकुंतल मध्ये त्यांनी त्या शकुंतलेचं वर्णन फार सुंदर आहे. पातुम्न प्रथमम व्यवस्थित जलम युष्माश्व पीते शिव्या ना दत्ते प्रिय मंडनापि भवताम स्नेहेन या पल्वलम आद्यव कुसुम प्रसूती समये यस्या भवती उत्सवाः आणि सेयम याति शकुंतला पतिगृहम सर्वै अनुज्ञायताम. त्या शकुंतलेचं वर्णन कालिदासाने केलेलं. कसं आहे की आश्रमामध्ये आश्रमवासी कसे राहतात. पातुम्न प्रथमम व्यवस्थित जलम, झाडाला पाणी टाकल्याशिवाय ती शकुंतला स्वतः पाणी पित नव्हती, चारा त्या हरणांना घातल्याशिवाय स्वतः जेवत नव्हती. इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता ती शकुंतला ज्यावेळेस आपल्या पतिगृह चाललेली आहे तर त्या झाडाने पाणी पिलेलं नाही, मुरझून गेले. त्या जे हरण होते त्यांनी चारा खाल्ला नाही. इतकं प्रेम त्या आश्रमवासी यांचं होतं. तसे ते हरण आणि ते सगळे झाड त्या आश्रमवासी यावर प्रेम करायचे. इतकं सुंदर वर्णन कालिदासाने केलेलं आहे. आणि मग आता राजे तिथे बसवलं राजांना एका कुटीमध्ये. थोड्या वेळाने यज्ञ समाप्त झालेला आहे आणि आता आणि वशिष्ठ महामुनी आणि अरुंधती आईसाहेब त्या ठिकाणी आलेल्या आहेत. राजा समोर बसल्यावर राजा उठून उभा राहिलेला आहे. वशिष्ठ महामुनी तिथे बसलेले आहेत, त्यांच्यासाठी आसन केलेलं आहे, गुरूंना उच्चासनावर बसवलेले आहे. राजे खाली बसलेले आहेत. दोघांनी गुरु महाराजांचं पाद्यपूजन केलेलं आहे, त्यांचा साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि गुरु त्या ठिकाणी साक्षात परब्रह्म आहेत. वशिष्ठ महामुनी त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्यावर कृपेचा वर्षाव केलेला आहे. आणि आता त्यांचं आणि क्षेम कुशल विचारलेलं आहे. का कसं चालू आहे. त्यांनी सांगितलं दिलीप राजा म्हटल्यावर तुमचा कृपा प्रसाद इतका आहे, माझं साम्राज्य भरपूर आहे, त्याचे खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. कसे लोक त्या ठिकाणी आहे असं सगळं वर्णन त्यांनी आणि दिलीप राजांनी केलेलं आहे की सगळी माणसं माझी कशी चांगली आहे.
तुमचा कृपेचा वर्षाव आहे. या ठिकाणी कोणतंही आवर्षण नाहीये, या ठिकाणी कोणतीही महामारी नाहीये. माझ्या राज्यामध्ये सर्वत्र सुख शांती ऐश्वर्य आहे. आणि असं सगळं वर्णन त्यांनी केल्यानंतर आता वशिष्ठ महामुनी त्यांना म्हणून राहिले की सगळं तर चांगलं आहे, मग कशासाठी आलेले आहे. तेव्हा आता दिलीप राजे आणि अरुंधती हे आपल्या सुदक्षिणा महाराणी आईसाहेब त्यांच्या समोर त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं की अहो तुम्हाला सगळंच माहिती आहे आणि तुम्हाला आता आम्ही आमची अडचण काय सांगावी. त्यांनी म्हणलं बाबा आला कशासाठी हे तर सांग. तेव्हा आता दिलीप राजांनी आपली अडचण सांगायला सुरुवात केली की आमच्या राज्यामध्ये सर्व सुबत्ता असली तरी तुमची ही सुनबाई, असं त्यांनी तिच्यात वर्णन केलेलं आहे. हिला दुःख आहे आणि मला देखील दुःख आहे की सगळं चांगलं असून देखील आम्हाला संतान प्राप्ती नाही. त्याच्यामुळे काय इलाज केला पाहिजे, हे कशामुळे सगळं होऊन राहिलेलं आहे आणि असा प्रश्न करण्यासाठी, अशी विचारणा करण्यासाठी, त्याच्यावर उपाय करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेले आहोत. तेव्हा वशिष्ठ महामुनींनी सांगितलं की बसा थोडा वेळ चहा पाणी करा, म्हणजे दूध वगैरे घ्या. आणि घेतल्यानंतर वशिष्ठ महामुनींनी वर्णन केलं, डोळे बंद केले आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं की बाबा काय झालं. आणि आता वशिष्ठ महामुनी त्या ठिकाणी पाहून राहिलेले आणि त्यांनी आता त्यांना सांगायला सुरुवात केली. हे दिलीप राजे, तुम्हाला माहितीये का, एक दिवस तुम्ही तुमचे मित्र कोण आहे, इंद्र आहे, त्यांच्याकडे रथ घेऊन आणि इंद्राच्या भेटीसाठी तुम्ही त्या ठिकाणी विचार विनिमयासाठी स्वर्गामध्ये गेलेले आहात. आणि गेल्यानंतर इंद्राशी सगळं विचार विनिमय झाला, सांगोपांग त्या ठिकाणी आणि चर्चा झाली आणि मंत्रणा सगळी झाली. आणि त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं 4-5 वाजताची वेळ आहे, मला आता अयोध्येला परत गेलं पाहिजे. सुदक्षिणा महाराणी या ऋतुस्नात झालेल्या आहेत आणि मला आता तिथे जाणं आवश्यक आहे. ऋतुस्नात असताना तिला प्रसूती व्हावी पुढे केव्हा तरी, आणि म्हणून तिला रिझवण्यासाठी तिला काय पाहिजे काय नाही असं त्या ठिकाणी करावं, म्हणून नवऱ्याने काळजी घेतली पाहिजे असं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं ऋतुस्नात असताना. आणि म्हणून सुदक्षिणा महाराणी साहेबांच्या अतीव प्रेमामुळे त्यांनी सांगितलं इंद्राला आता मला गेलं पाहिजे. आणि म्हणून आता दिलीप महाराजे आणि तिथून स्वर्गातून निघायला निघालेले आहेत. आणि निघत असताना ते भर घाई असली की प्रत्येकाला शेवटी जीवन म्हणजे काय, रात्री घराकडे वळणारे पाय. तुम्ही कुठेही जा आणि कितीही तुमच्याजवळ ऐश्वर्य असू द्या, एक वेळ अशी येते की चला आता बस झालं, मला घरी गेलं पाहिजे. तुम्ही दिल्ली जा का विदेशात जा, तिथे कंटाळते माणूस आणि त्याला जावं असं वाटते आपल्या घरी. तसं दिलीप राजे घरी निघण्यासाठी भराभर निघालेले आहेत. पण ते निघत असताना स्वर्गामध्ये कल्पवृक्षाखाली आणि कामधेनू बसलेले आहेत. त्यांचं नाव आहे सुरभी. आता ही सुरभी कुठून आली, तिचा जन्म कसा झाला, समुद्र मंथनाच्या वेळी जे निरनिराळे रत्न त्याच्यामध्ये निघाले, त्या रत्नामध्ये लक्ष्मी निघाली, अलक्ष्मी निघाली, धन्वंतरी निघाली, घोडा निघाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऐरावत नावाचा हत्ती निघाला, त्याच्यासोबतच कामधेनू आईसाहेब त्यांचं नाव आहे सुरभी, त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. आणि त्या निघालेल्या असताना त्या स्वर्गामध्ये त्यांचा मुक्काम आहे. कल्पवृक्षाखाली त्या बसलेल्या आहेत आणि ज्यांचं लक्षच नाही दिलीप महाराजांचं, आणि ते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, मुद्दाम नाही, जाणीवपूर्वक नाही, लक्षपूर्वक नाही, पण चुकून का होईना दुर्लक्ष झालं आणि ते तिथून निघाले. आणि निघाल्यानंतर त्यांच्या सोबतचे जे कोणी असतील त्यांचंही कोणाचं लक्ष नाही. आता त्या सुरभी महाराणी कामधेनू आईसाहेब त्या ठिकाणी रागावलेल्या आहेत आणि रागावल्यानंतर त्यांनी म्हटलं अरे माझ्याकडे लक्ष नाही तुझं, परमेश्वराकडे लक्ष दिलं पाहिजे. माणसं आपल्याकडेच देतात आणि तिकडेच आपल्याला वाटते आपणच देवाच्या दरबारामध्ये देखील आपण आपसातच आपल्यामध्ये एकत्रित करतो. तसं झालं दिलीप राजांचं आणि त्यांचं लक्षच नाही. कामधेनू थोड्याशा रागावलेल्या आहेत आणि रागावल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शाप त्यांना दिलेला आहे. मत प्रसूती मनाराध्या असा प्रजेती त्वाम सशापा सा असा शब्द त्याच्यामध्ये कालिदासाने वापरलेला आहे. तू माझ्याकडे लक्ष देऊन राहिला, दिलं नाही, आणि लक्ष कोणाकडे, तुझ्या पत्नीकडे. तुझ्या मनामध्ये कामना कोणती आहे, माझी पत्नी प्रसूत झाली पाहिजे, म्हणजे तिला पुत्र प्राप्त झाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तू आणि घाईने पत्नीकडे चाललेला आहे, माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तेव्हा त्या सुरभी आई साहेबांनी दिलीप राजांना शाप दिला की बाबा तू जसं माझ्याकडे तू दुर्लक्ष केलेलं आहे
तसं मी तुला शाप देतो, माझ्या प्रसूती म्हणजे माझी प्रसूती म्हणजे माझी जी कन्या असेल किंवा पुत्र असेल जे कोणी त्याची सेवा केल्याशिवाय तुला प्रसूती होणार नाही, असा तो शाप कामधेनू आईसाहेबांनी तुला दिलेला आहे, असं वशिष्ठ त्यांना सांगून राहिलेलं आहे. त्यांनी म्हटलं की का माझं कसं लक्ष नाही बाबा, तू घाईघाईमध्ये होता, पण माझा सारथी रथाचा त्याचंही त्यांनी सांगितलं कोणाचंच लक्ष नाही, दैवयोगाने होईल का कसं होईल असं सगळं वर्णन याच्यामध्ये आहे. मग आता सुरभी महाराणी आईसाहेबांचा तुला शाप कामधेनूचा आलेला आहे. मग आता काय केलं पाहिजे? मग आता पुन्हा एकदा वशिष्ठांनी आणि डोळे बंद केलेले आहेत आणि पाहिलं ह्या सुरभी कामधेनू कुठे आहेत सध्या? सुरभी ह्या पाताळामध्ये आहे. तिथे वरुण राजाचा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञादी कर्माला हविषान्न म्हणजे दूध लागते, ते दूध देण्यासाठी त्या आणि तिकडे आहे पाताळामध्ये नागलोक त्या ठिकाणी आहे. आता तर काही तुझं भेटणं त्यांना शक्य नाही. मग काय केलं पाहिजे? त्यांनी सांगितलं की बाबा, त्यांच्या शापानुसार तुला जर काही त्या ठिकाणी मिळायचं असेल, योगच असतील, तिची जी मुलगी आहे का सुरभी कामधेनू आईसाहेबाची, तिचं नाव आहे नंदिनी. योगायोगाने त्या नंदिनी आईसाहेब माझ्याच आश्रमामध्ये आहेत आणि मग यांना आनंद झाला. आता तू जर तिची सेवा केली तर सुरभींना देखील आनंद होईल, शापमुक्त होतील आणि तिच्या शापानुसार प्रसूतीची त्या ठिकाणी पूजा करायची आहे. योगायोगाने आता नंदिनी आईसाहेब या ठिकाणी आहे, त्यांची तू पूजा कर. आणि हे असं सांगत असतानाच त्या ठिकाणी काय झालं, संध्याकाळची वेळ झालेली होती. नंदिनी त्या ठिकाणी रानातून सरून तिथे आलेल्या आहे, शुभ संकल्प झालेला आहे. तुला यांना अतिशय आनंद झाला आणि आता वशिष्ठांनी फोन केलं, हीच नंदिनी आहे, आता त्यांची पूजा कर म्हणून. आणि आता दिलीप राजे उठलेले आहेत. तोपर्यंत नंदिनी आश्रमामध्ये आली, तिचा बछडा पलीकडे होता आणि तिला पाना फुटू लागलेला आहे आणि ते दूध आपोआप गळायला लागलेलं आहे. आणि ते गळत असताना आपले दिलीप राजे तिच्या समोर गेले आणि तिला नमस्कार करत असताना ती थोडीशी रागावल्यासारखी झाली, कारण तिचा पाना फुटला होता त्या बछड्यासाठी आणि तिने खूर आपटली. खूर आपटल्याबरोबर ते धुलीकण यांच्या अंगावर आलेले आहेत. कालिदासाने वर्णन केलं, जणू अवभृत स्नान झालं, कारण ते जे दूध आहे त्याचे शिंतोडे यांच्या डोक्यावर गेले आणि धुलीकण त्या ठिकाणीच्या खुराचे गेलेले आहेत. म्हणून गोधुली बेला म्हणतात की नाही, संध्याकाळची ते उडतात. भगवान श्रीकृष्ण गोधुली बेला आपल्या घरी आणायचं सगळं, तर ती उडल्यानंतर त्याला अवभृत स्नान म्हटलेलं आहे. आता हे अवभृत स्नान कशाला म्हणतात? यज्ञानंतर सगळे कृत्य झाल्यानंतर स्नान करतात, यज्ञ समाप्तीला पूर्णाहुतीनंतर त्याला अवभृत स्नान म्हणतात. तर ते स्नान जणू काय झालं असं त्या ठिकाणी आनंद त्यांना झालेला आहे. रात्री दिलीप राजे बसलेले आहेत. आता त्यांच्यासाठी विशिष्ट कुटी अतिथीगृहामध्ये दिलेलं आहे, सगळी तयार त्या ठिकाणी केली. दिलीप राजे आता जमिनीवर झोपण्यासाठी सिद्ध झालेले आहेत. आता त्यांनी सगळे राजवस्त्र त्याग केलेले आहे आणि सेवा करण्याचं ठरवलेलं आहे. वर्णन केलेल्या कालिदासाने जीवनामध्ये पती पत्नीमध्ये जर चांगला व्यवहार करायचा असेल तर असं वागलं पाहिजे. आता दिलीप राजे सकाळी प्रातःसमयी उठून राहिले. केव्हा उठून राहिले? नंदिनी उठायच्या आत. नंदिनी कोण आहे? कामधेनूची मुलगी. त्या कामधेनी उठायच्या आत दिलीप राजे उठून राहिले आणि दिलीप राजे उठायच्या आत सुदक्षिणा महाराणी आईसाहेब उठून राहिलेल्या आहे. नाहीतर नवऱ्यानंच पाणी टाकून द्यायचं, चाल उडगं बाई कर स्नान, असं न करता ह्या ज्या गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी म्हणजे त्याचं व्रत केलेलं आहे. नंदिनी उठल्यानंतर आता नंदिनी ज्या मार्गाने चालली त्या मार्गाने दिलीप राजे जात आहेत. नंदिनी जर खाली बसली तर दिलीप राजे बसायचे. नंदिनी जर चरली, तिने काही खाल्लं तर दिलीप राजे खायचे. नंदिनीने पाणी पिलं तर दिलीप राजे पाणी प्यायचे. आणि नंदिनी जर परत आली तर ते यायचे. ती जर उशीर झाला तिला तरी देखील ते उशिराच जंगलामध्ये राहायचे. आता ह्या महाराणी काय करायच्या? सुदक्षिणा महाराणी सकाळी उठून स्नान केल्यानंतर निघताना नंदिनीला ओवाळायची, पूजा करायची आणि ती लांब जाईपर्यंत आपला पती आणि नंदिनी जंगलामध्ये लांब जाईपर्यंत त्यांच्याकडे पाहत राहायची. मग ती आत यायची. नंदिनी येण्याच्या पूर्वी संध्याकाळी महाराणी त्या ठिकाणी दारामध्ये उभ्या राहायच्या त्या आश्रमामध्ये आणि आल्याबरोबर नंदिनीला आणि त्या ठिकाणी ओवाळायच्या, नमस्कार करायचा. त्यांचं जेवण झाल्यानंतर आता या सगळा दिनक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असा दिनक्रम दिलीप राजांचा चालू आहे.
कालिदासाने त्याचं खूप सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग त्या नंदिनीची सेवा करत असताना किती दिवस केलेली आहे तर त्या ठिकाणी आराधया सपत्निक, म्हणजे सपत्निक आराधना किती दिवस केलेली आहे? 21 दिवस त्यांनी केलेली आहे. एकदा काय झालं, शेवटचा दिवस 21व्या दिवशी आता दिलीप राजे उठलेले आहे आणि नेहमीच्या क्रमाप्रमाणे त्यांनी आता नंदिनीला त्या ठिकाणी न्यायला सुरुवात केलेली आहे. पण रोज 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 केल्यानंतर आपण शिथिल होतो. काल सांगितलं की आपल्याला श्रीराम जयराम म्हटल्यानंतर इतकी आर्तता ठेवायची की आन गरम झालं पाहिजे. 2-4 दिवस करते माणूस, पुन्हा शिथिलता विसरून जाते. नंदिनीची सेवा करत असताना 21 दिवस पर्यंत आता दिलीप राजे थोडे शिथिल झाले. ही चालली तर तेही चालले. त्यांना वाटलं रोजच चालू आहे. आता हे रोजचं चालू असताना समोर मोठमोठे डोंगर पाहत असताना यांचं मन थोडंसं मोहित झालं आणि मोहित होत असताना क्षणार्धात अशी घटना घडली की हे जे नंदिनी आहे त्या नंदिनी आईसाहेब कामधेनू आणि एका गुहेमध्ये गेलेल्या आहेत. आणि गुहेमध्ये गेल्याबरोबर यांचं लक्ष विचलित झाले आणि पाहता नंदिनी आईसाहेब कुठे आहेत आणि मोठानी सिंहाची एक डरकाळी आली आणि त्या डरकाळीमध्ये नंदिनी आईसाहेबांनी हंबरडा फोडलेला आहे आणि नंदिनीच्या गुहेतून बाहेर येऊन राहिलेला आहे. आणि पाहता तो एक सिंह तिच्या अंगावर झडप मारलेला आहे आणि तिचा गळा त्या सिंहाने पकडलेला आहे. दिलीप राजे घाबरले. पराक्रमी आहे पण माझ्याकडून कशी चूक झाली? आईसाहेबांची रक्षा का नाही? कारण हिची सुरक्षा मला करायची आहे, हिच्या जेवणाची व्यवस्था मला करायची आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एखादा तुमच्या अंकित असेल तर या 3 गोष्टी केल्या पाहिजेत असं वर्णन त्याच्यामध्ये. त्या नंदिनीची सुरक्षा ही यांची जबाबदारी आहे, तिचं जेवण खावण ही यांची जबाबदारी आहे. आणि तिसरं म्हणजे इतर आक्रमण आरोग्याच्या दृष्टीने दिलीप राजे रोज तिला पुसायचे, तिला घासून काढायचे, चिलट जाऊ नये, तितूक जाऊ नये अशी काळजी त्याला घ्यायची. इतकी काळजी घेत असताना माझ्याकडून दुर्लक्ष कसं झालं, त्यांना दुःख झालं. आणि त्या सिंहाला मारण्यासाठी त्यांचा जो भाता होता त्याने असा हात त्या भात्यामध्ये टाकला आणि टाकल्याबरोबर तो काढणार तर त्यांच्या लक्षात असं आलं त्या भात्याला यांचा हात चिटकला. प्रयत्न खूप करून राहिले परंतु त्यांचा हात त्या ठिकाणी निघेना. अत्यंत दुःख झालं, काय होऊन राहिलं असं त्यांना समजेना. तितक्यात तो जो सिंह आहे तो सिंह आणि मनुष्याच्या वाणीने बोलायला लागला. हे सांगितलं की हे दिलीप राजा काही प्रयत्न करू नको, तू किती जरी पराक्रमी असला तरी तुझा जो भात्याला चिकटलेला हात आहे तो निश्चितपणे निघणार नाही. आणि तो जर निघणार नाही त्याचं कारण आहे हे माझा एरिया आहे, हा जो सगळा विभाग आहे तो माझा आहे, इथे माझं सामर्थ्य चालते आणि म्हणून तुझा हात निघणार नाही. तो मनुष्यवाणीने बोलताना आता त्यांच्या दोघांमध्ये थोडी चर्चा सुरू झालेली आहे. त्यांनी म्हटलं का तुम्ही कोण आहात? त्याने सांगितलं की बाबा माझं नाव कुंभोदर आहे. मी कोण आहे? मी निकुंभाचा मित्र आहे. आता निकुंभ कोण आहे? निकुंभ आहे पार्वती आईसाहेबांचे आणि वाहन सिंह, त्यांचा मी मित्र आहे. आता या निकुंभाचं भाग्य काय आहे? हे कोण आहे? सिंह कुंभोदर, त्यांचा मित्र आहे निकुंभ. या निकुंभाचं भाग्य त्यांच्या पाठीवर साक्षात विश्वाची जननी आद्याशक्ती पार्वती आईसाहेब बसतात. आणि जेव्हा भगवान शंकर नंदीवर बसायचे तेव्हा हा निकुंभ जो आहे त्यांचा मित्र याचा तो तिथे त्या नंदीच्या जवळ बसायचा असा आणि त्याच्यावर भगवान शंकर पाय द्यायचे आणि त्याच्यावर पाय देऊन नंदीवर ते बसायचे. एवढं त्याचं होतं. त्याचा मित्र आहे. आणि आता मी इथे काय, तिथे 2 देवदार नावाचे वृक्ष होते, ते पार्वती आईसाहेबांनी लावलेले होते. शंकराची कृपा होती पण त्या वृक्षांना हत्ती घासायचे आणि हत्तीची पाय घासली त्याची साल निघायची. आता पार्वती आईसाहेबांचं त्या देवदार वृक्षावर अत्यंतिक प्रेम होतं. कोणासारखं? स्कंदासारखं. स्कंद पुराण तुम्ही जर वाचला असेल लिहिलेलं त्याच्यात तुमच्या लक्षात येईल. कार्तिकेय स्वामीचं एक नाव स्कंद आहे, म्हणजे पार्वतीचे ते पुत्र आहेत. जणू पुत्राचेच साल निघून राहिले असं त्यांना वाटायचं. तेव्हा पार्वती आईसाहेबांनी शंकराला सांगितलं यांचं काही रक्षण करा न हो, हे असं कसं काय हत्ती येऊन राहिले, मग आता कोणाला पाठवलं पाहिजे? तेव्हा हा जो कुंभोदर आहे निकुंभाचा मित्र त्याला भगवान शंकराने सांगितलं की जा तिथे. मी इथे जातो पण माझी व्यवस्था किंवा शंकराने वर दिला या परिसरामध्ये जो कोणी प्राणी येईल त्याच्यावर हक्क तुझा. आता माझा हक्क त्याच्यावर आहे
तेव्हा हे दिलीप राजा हे कुंभोदर त्याला सांगून राहिला, आता तू काही जरी केलं तरी देखील तुझा हा बाण निघणार नाही. मग आता हा चर्चा जर केली ना तुम्ही, संवाद बंद करू नये. या संवादातून दोघांमध्ये थोडासा हे बंद झालेला आहे. म्हणजे एक संवादातून हृदयाचं नातं तयार झालं कुंभोदर आणि दिलीप राजाचं. म्हणून चिडायचं नाही, एखाद्याशी भांडण जरी झालं आबोला करायचं नाही, थोडंसं त्याच्याशी चर्चा करायची, तर काहीतरी त्याच्यातून ओलावा उत्पन्न होतो. त्यांनी सांगितलं बाबा मला खातो. मग आता या चर्चेतून त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही. मग आता नंतर काय झालं हे आपण आता उद्याच्या कथेमध्ये पाहू. आणि दिलीप राजांनी तिला प्रसन्न केल्यानंतर आणखीन पुढचा वंश कोणता येणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण उद्या चर्चा करणार आहोत. तेव्हा उद्या सकाळी सगळ्यांनी बरोबर या. मी पुन्हा एकदा सांगतो, जप केल्याशिवाय कथा ऐकू नका, नाही तर काहीच अर्थ नाही. 650 इथं 4 जरी संख्या असल्या ना, ही काही कथा गर्दीची कथा नाहीये. आपली ही साधना आहे आणि साधना साधनेसारखी करा, गर्दीसाठी नाहीये. 4 जण जरी असले तर साधना करतात, घरी एकटाही साधना करू शकतो. उद्या 4ला अलार्म लावा, 4:30 आणि 5 करूच नका. 2 जण असाल तर 4 वाजता आणि एकटे येणार असाल तर 4:15ला करा आणि बरोबर 5:50ला इथे उपस्थित राहा. पहिला जप आपला गुरुंचा ओंकार ध्वनी जर झाला तर या साधना आपली सफल होणार आहे. तेव्हा माझी विनंती आहे, यायचं असेल तर. नाही तर नाही आलं तरी चालते, तुम्हाला सांगतो. कारण उगाच आता मगाशी कोणतरी बडबड करत होते, इथं काही गरज नाही ना. आपण कुठे आहोत, इथे साधनेसाठी आलेलो आहोत. रामाचा जप आणि कथा ही एक साधना आहे. साधकांनी साधनेसारखं या. आता 6 दिवस आहे, माझी विनंती आहे सगळ्यांना आपण त्या पद्धतीने या. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, अमृतेश्वरी माता की जय. त्यांनी 10 मिनिट आधी केलं.